लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करीला भावेन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व हे साहे ऐसे कळवळ्याचे जाते करीला भावेन प्रीती तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐसे कळवळ्याचे जाते करेला भावेन प्रीती समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगननीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरिकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग करू टाळी वाजवा भजन करा टाळी वाजवा सर्वांनी बोला सोनोबंध तथा तया कुणी आवडी मामा असे बोलती नामे शंकर शंकरा सदा समकरा निसंग जो संगती पुणे श्लोकीचा तो पुणे नगरीचा मोती खरा शोभतो ऐशा शुभ करा संतवरा दांडे करा वंदितो सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्वेरू नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय कलावज्ञ जीवो धरारथावतारं कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्रं खलानिशवादापनोदारहदक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेव नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रय जननी देवाचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे
ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा समतावरी ओझे ऐसी कळवळ्याचे जाती करीला भावेन प्रीती आकारण करुणावरून आलंय. अखिल गुणधाम भक्त कामकल्पतरू पंढरीश पांडुरंग परमात्मेच्या दयेने त्याच्या कृपा आशीर्वादाने कैलासवासी सौभाग्यवते पूजाताई ज्ञानेश्वर लाळगे या लाळगे परिवारातील ही आदर्श माता, आदर्श मौली, आदर्शवत घर प्रपंच संसार जिनं फुलवला. आनंदानं आपलं घर, आपला संसारानं आपला परिवार सुखाचा व्हावा याच्याकरिता रात्रंदिवस प्रयास आणि प्रयत्न करत होते. अशी लाळगे परिवारातील ही ताई त्या ठिकाणी आपल्यातून 1 वर्षापूर्वी या घरातून, या परिवारातून त्या ठिकाणी त्यांचं जाणं झालं. एक आई गेल्याचं दुःख काय असावं त्या मुलांना विचारा, पत्नी गेल्याचं दुःख काय असावं त्या पतीला विचारा, स्वतःच्या पोटची मुलगी गेल्याचं दुःख काय असावं त्या मातापित्यांना, त्या सासू सासऱ्यांना, घरातल्या परिवाराला विचारावं. आयुष्यभर लहानाची मुलगी मोठी झाली, सुखाचा आनंदाचा दिवस त्या ठिकाणी आला आणि वर्षापूर्वी काळाने घाला घातला आणि या लाळगे परिवारातून त्या ठिकाणी या ताईचं आपल्यातून सर्वांमधून त्या ठिकाणी जाणं झालं. त्यांच्या पश्चात त्यांच्या असणारे पती श्री ज्ञानेश्वर दादा बबन लाळगे असतील, त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे सासरे बबन दादा लाळगे असतील, त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे वडील फक्कड़दादा यशवंत चेडे असतील, ताईंच्या पश्चात त्यांचे असणारा एक मुलगा आणि एक मुलगी, लहान असताना त्या ठिकाणी आराध्याताई ज्ञानेश्वर लाळगे असतील, आद्विक दादा किंवा युवराज ज्ञानेश्वर लाळगे, एक मुलगा एक मुलगी, सासू सासरे, घरातला मोठा असणारा पुतण्या पुतणी, मोठा असणारा सर्व परिवार, असा भरला परिवार सोडून त्या ठिकाणी ताईचं जाणं, त्या ठिकाणी या घरातून या परिवारातून 1 वर्षापूर्वी जाणं त्या ठिकाणी तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे. त्या ठिकाणी अपघाती निधन त्या ठिकाणी ताईचं आपल्यातून तुम्हा सर्वांमधून त्या ठिकाणी ताईचं त्या ठिकाणी झालेलं आहे. आज या ताईच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं सर्व आप्तेष्ट नातेवाईक मित्रपरिवार सगळे स्वरे आज उपस्थित आहे. दुःख जर कुणाला असेल 3 वाक्य लय गोड सांगितलेले त्यांना. मुलं लहान असताना घरातली आई निघून जाऊ नये त्यासारखं दुःख नाही. त्या मुलांना विचारा आई गेल्याचं दुःख काय. मुलं लहान असताना घरातून आई निघून जाऊ नये त्यासारखं दुःख नाही. भर तारुण्यात पतीला सोडून पत्नीनं जाऊ नये किंवा पत्नीला सोडून पतीनं जाऊ नये आणि म्हातारे मायबाप असताना त्यांच्या डोळ्यात देखत त्यांची मुलं जाऊ नये त्यासारखं दुःख नाही. आज हे तिन्ही दुःख या परिवाराला त्या ठिकाणी सहन करायचे आहेत. लहान लहान असणारी मुलं आहेत, घरातला परिवार आहे. आई म्हणून जर हाक मारली ना तर हाकेला होऊ देण्याकरिता घरात आई नाही राहिली. सोडून या गेली आई वर्ष झाला आता या घरातून या परिवारातून त्या ठिकाणी आई म्हणून हाक मारल्यानंतर हाकेला होऊ देण्याकरिता घरात आई नाही राहिली. लहान लेकरं आहेत. सोडून या गेली आई आम्हा लेकराला सोडून या गेली आई आम्हा लेकराला आई 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 म्हणू मी कुणाला आई 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 म्हणू मी कुणाला. लहान असणारी लेकरं घरात आहे. आई म्हणून जर हाकेला त्या ठिकाणी हाक मारल्याबरोबर हाकेला होऊ देण्याकरिता आई घरात नाही राहिली. विचारा आई गेल्याचं दुःख काय असावं.
आज लहान लहान लेकरं आहेत बाबा. जी आई हाताला धरून त्या ठिकाणी शाळेमध्ये घेऊन जात होती ना, जी आई त्या ठिकाणी याच हाताने घास भरवत होती, तो घास भरवणारा हात 1 वर्षापूर्वी निघून गेला. म्हणून दुःख त्या लहान लहान लेकराला आहे. म्हणून लहान मुलं असताना त्या ठिकाणी घरातली आई किंवा वडील जाऊ नये त्यासारखं दुःख नाही. भर तारुण्यात पतीला सोडून पत्नीनं जाऊ नये त्यासारखं दुःख नाही बाबा. काय जीवन असतं एका माऊलीचं, एका आईचं. या परिवारातून त्या ठिकाणी या लाडगे परिवारामध्ये ही माऊली आली. वडिलांचा शब्द होता, ताई जोपर्यंत हा बाप जिवंत आहे तोपर्यंत या बापाची मान खाली जाणार नाही, एवढं आनंदानं जीवन जग. आणि तशा चाकोरीमध्ये जीवन जगत असताना आदरणीय आमच्या खरे बाबांनी मला सांगितलं, म्हणे महाराज लय आनंदानं सुखी आणि संसार चालू होता. सुखाचा दिवस आला आणि या सुखाच्या दिवसात त्या ठिकाणी राहता नाही आलं ताईला. काय जीवन असतं एका स्त्रीचं. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात. बांधल्या खुंटासी धेनूचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे हो. काय स्त्रीचं जीवन असावं. ज्या खुंट्याला गाईला बांधलेले तसा खुंटा गाईला बाजूला जाऊन चरता येत नाही ना, तसं एका स्त्रीचं जीवन आहे. ज्या घरात ज्या परिवारात दिलंय त्या घरात आनंदाने संसार करणं तिचं काम आहे. आणि तो संसार बजवत असताना जाणं झालं वर्षापूर्वी. त्या पतीला विचारा, पत्नी बिना जगणं कसं असतंय महाराज. ज्या क्षणाला आठवण येत असेल ना महाराज, त्या क्षणाला मनात एवढाच विचार असेल, देवा अशी काय चूक केली होती. बांधल्या पेंडीचा सुटला से आळा, तृण रानो माळा पांगले से. एखादी पेंडी सुटावी आणि रानोमाळ त्या ठिकाणी तृण पांगावं ना, तसं प्रत्येकाची अवस्था झालेली आहे. म्हणून भर तारुण्यात पत्नीला सोडून किंवा पतीला सोडून पत्नीचं जाणं नसावं, किंवा पत्नीला सोडून पतीचं जाणं किंवा पतीला सोडून पत्नीचं जाणं नसावं, त्यासारखं दुःख नाही. आणि म्हातारे मायबाप असताना त्यांच्या डोळ्यात देखत त्यांची मुलं जाऊ नये त्यासारखी दुःख नाही. ज्या मायबापानं जन्माला घातलं, लहानाचं मोठं केलं, आणि या लाडगे परिवारामध्ये त्या ठिकाणी विवाहबद्ध झालेली ताई, माझी ताई सुखात समाधानात आणि आनंदात संसार करते. हे वडिलांच्या तोंडावरती असणारं हसू. पण 1 वर्ष झालं असं नैराश्य त्या ठिकाणी या परिवारावर आलं. काळाने घाला घातला आणि प्रत्येकापर्यंत वर्षापूर्वी बातमी पोचली का त्या ठिकाणी ताईचं जाणं आपल्यातून झालं. हा दिवस प्रत्येकाच्या जीवनात ठरलेला आहे. माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं वर्णन करताना सांगतात, देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूचे सोहळिया, ना म्हणू नये धनंजया जया परी. ज्ञानोबा सांगतात, देहाच्या गावाला आल्यानंतर 2 सोहळे प्रत्येकाचे आहेत, एक जन्माचा आणि एक मृत्यूचा आहे. ऐका बरं सर्वांनी, जन्मालाही प्रत्येकाला येणं आहे आणि एक ना एक दिवस या मृत्यू लोकातून प्रत्येकाला जाणं आहे. कारण जिथं राहतो बाबा त्याचं नाव मृत्यू लोक आहे. म्हणून माणसाच्या जीवनातला सुरुवात आणि शेवट त्या ठिकाणी ठरलेले. ज्या दिवशी तुमचं माझं प्रत्येकाचं जन्माला येणं होतं ना, आई ज्या दिवशी तुम्ही आम्ही जन्माला येतो त्याच दिवशी आपलं मरण आपल्या कपाळावरती लिहून ठेवलेलं आहे. उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजले पिंडा मरण. टाळी वाजवा सर्वांनी, भजन करा. उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजलिया पिंडा मरण सांगाते, उपजलिया पिंडा मरण सांगाते.
दिवशी जन्म झाला त्याच दिवशी आपलं मरण आपल्या कपाळावरती लिहून ठेवलेलं आहे. कोणत्या दिवशी तुमचं आणि माझं जाणं होणार आहे, कोणता दिवस आपल्या जीवनातला शेवटचा आहे, कशाने आपलं जाणं होणार आहे आणि कोणत्या व्याधीनं त्या ठिकाणी आपण जाणार आहे, तो काळ तुमची आमची प्रत्येक क्षणोक्षणाला वाट पाहतो. एक ना एक दिवस तो नेण्याकरिता येणार आहे. घडी घडी काळ वाट याची पाही, घडी घडी काळ वाट याची पाही. बोला घडी घडी काळ वाट याची पाही. एक ताळी वाजवा. घडी घडी काळ वाट याची पाही. घडी घडी काळ वाट याची पाही, घडी घडी काळ वाट याची घडी घडी काळ वाट याची पाही. घडी घडी काळ वाट याची पाही. अजून किती आहे अवकाश, अवकाश. 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 हरिमुखी गाता हरपले चिंता, हरिमुखी गाता हरपले, हरिमुखी गाता हरपले चिंता, हरिमुखी गाता हरपले. महाराज खूप गोड असं वर्णन करतात. म्हणजे ज्या दिवशी तुमचा माझा जन्म झाला त्याच दिवशी आपलं मरण आपल्या कपाळावरती लिहून ठेवलेले आहे. ज्ञानोबऱ्याचं ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन आहे का ललाटीचे लिहिले, म्हणजे सटवीने घातलेलं अक्षर आहे, त्याच्यात बदल करता येणार नाही. 30, 35, 40 वर्षाचं आयुष्य या ताईला त्या ठिकाणी कपाळावरती लिहून ठेवलेलं होतं महाराज. सटवीने अक्षर घातलेलं होतं, त्याच्यात बदल करता आला नाही. जन्मदाती आई वडील जरी समोर असतील ना, महाराज सांगतात काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडविना तेव्हा माय बाप. स्वतःचे जन्मदाते आई वडील जरी समोर असतील तरी काळ सोडू शकत नाही. मग महाराज भाऊ बहीण किंवा घरातला परिवार सोडविल का? तुकोबाराने दिलेलं उत्तर आहे सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामीन दूर राहे. बहीण आहे, भाऊ आहे, घरातला परिवार, पण काळ आल्यानंतर सोडू शकत नाही. सोयरे झाली सोडवतील का महाराज? तुकोबाराय सांगतात सोडविना राजा देशेचा चौधरी, आणि सोयरे भले भले. असे सोयरे मोठाले आहेत बाबा. मग जगाच्या पाठीवर काळ आल्यानंतर सोडवणारा कोणी नाही, फक्त तो एकच आहे. तुका म्हणे तूज सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचुनिया. देवाशिवाय सोडवणारं कोणी नाही. आपल्या जीवनातलं कल्याण आणि उद्धार व्हावा असं वाटत असेल तर सोडवणारा आणि या काळावरती विजय मिळवणारा फक्त जगाचा मालकच आहे. नाहीतर महाराज देवाचं नामस्मरण चिंतन नाही केलं, देवाचं त्या ठिकाणी आयुष्य त्या ठिकाणी देवाच्या नामस्मरणात चिंतनात नाही घालवलं, तर आपण किती दिवस जरी आयुष्य जगलो तर त्याला काही किंमत नाही. आज समाज सांगून जातो अविरतपणे. या ताईनं त्या ठिकाणी 30, 35, 40 वर्षामध्ये काय कमवलं? प्रत्येकासोबत प्रेमाचं बोलणं होतं, प्रत्येकासोबत प्रेमाचं वागणं होतं. महाराज या परिवारात या घरात 15-20 वर्षाचा काळ झाला असेल, या घरात 10-15 वर्ष त्या ठिकाणी या घरात या परिवारात आली, पण प्रत्येकासोबत प्रेमाचं बोलणं होतं. म्हणून आज निघून जरी गेली असली तरी हा समाज सांगून जातोय अविरतपणे तिनं काय कमवलं. म्हणून माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे. माणसाचं जगणं एवढं गोड असावं बाबा, गेल्यानंतर सुद्धा म्हटलं पाहिजे का उत्तमची उरे कीर्ती मागे, ओ उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे.
म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माणूस किती दिवस जगला याच्यापेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे. जास्त दिवसाचं आयुष्य या ताईला नाही लाभलं, पण आनंदानं घर प्रपंच संसार फुलवत असताना 35-40 वर्षामध्ये असं आयुष्य जगली महाराज. गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी ठेवून निघून गेले. असं जगणं माणसाचं. माणूस किती दिवस जगला त्यापेक्षा तो कसा जगला याला किंमत आहे. ऐका, माणसाचं जगणं एवढं गोड असावं. या रस्त्याने जर चाललात ना, कुणीतरी आपल्या जवळ येऊन बोललं पाहिजे. आई, या रस्त्याने चाललात तर कुणीतरी आपल्या जवळ येऊन बोललं पाहिजे. दुःखाच्या क्षणामध्ये असाल तर कुणीतरी डोळं पुसण्याकरिता आलं पाहिजे. आणि ज्या दिवशी आपण इथून निरोप घेऊन निघून जाऊ ना, ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. असं जगणं माणसाचं असलं पाहिजे. ज्याला कळल त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे असं जगणं प्रत्येक माणसाचं असलं पाहिजे. असं जगणं त्या ठिकाणी या ताईचं होतं. म्हणून आज निघून गेल्यानंतर प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू ठेवून निघून गेली. त्याचं कारण आहे, जगणं गोड होतं. त्या ठिकाणी जाणं हे प्रत्येकाचं निश्चितच आहे. तो काळ त्या ठिकाणी कोणासाठी थांबलेला नाही. महाराज सांगतात, तो आपल्या घरी चालून येईल, आपण चालून जाण्याची गरज नाही. कोण दिवसी तो काळ आपल्या घरी चालून येईल महाराज, आपण चालून जाण्याची गरज नाही. कोण दिवसी यम येती चालून, कोण दिवसी प्राण जाती घेऊन, कोण दिवसी स्मशानी राहून. एकटे राहावे एकटे जावे, देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर व्हावे सादर व्हावे, देव ठेवील तैसे राहावे. ज्या दिवशी आपलं तिकीट संपून जाईल ना, त्या दिवशी तो काळ आपल्याला नेण्याकरिता येईल. आणि तो काळ नेण्याकरिता आला. लहान लहान असणारी मुलं आहेत. घरातून आई निघून गेल्याचं दुःख काय असावं त्या लहान लेकराला विचारा. लहान लेकरं उडणाऱ्या पतंगाला सांगत असतील, पतंगा पतंगा रे पतंगा, थोडासा तू थांबना. आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना. आई माझी देवा घरी निरोप तिला सांगना. पतंगा, माझी आई देवा घरी गेली रे, तिला निरोप सांगना. काय जगणं असते आईचं. ठेच लागे माझ्या बोटाला, अश्रू येते तिच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. वाक्य लय गोड आहे. ज्याच्या घरातून आई नावाचा शब्द निघून गेला त्यानं उंच कान करून ऐका. घरात आल्याबरोबर पाऊल टेकवल्याबरोबर पैसे किती कमवून आणले असे विचारणारे घरात लोक लई आहे. पण पोरा, तू जेवला का म्हणून विचारणारी त्या ठिकाणी घरात फक्त आई आहे. म्हणून म्हटलं जातं, डोळे झाकून जी प्रेम करते तिला प्रेयसी म्हणतात. डोळे झाकल्यासारखं जी प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात. संसारात डोळे वाटारून जी प्रेम करत असते तिला पत्नी म्हणतात. आणि मिटेपर्यंत प्रेम करते, डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला फक्त आई म्हणतात. हे आई नावाचं पात्र या लेकरांना सोडून निघून गेले. काय जगणं होतं तिचं. माय मंदिर हलले, लागे कळस फुटाया. आज घायाळ पक्षिनी जाई, पिलाना भेटाया. काय केलं त्या आईनं.
तिनं बांधल घरट, तिनं बांधल घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. जास्त दिवस नाही भरवता आला. घेऊन या पंखा खाली भरविला मुखी चारा. अरे उड रक्ताला लागते, लागे साहुल फुटाया, आज घायाळ पक्षीनी जाई पिलाना भेटाया. लहान लहान लेकरं आहेत. मी सुरुवातीला 3 वाक्य बोलून गेलो होतो. मुलं लहान असताना कधी घरातली आई किंवा वडील जाऊ नये. या घराला, या परिवाराला, या घरातल्या सर्वांना त्या ठिकाणी घरातून आई निघून गेल्याचं दुःख आहे. या लेकरांना आई निघून गेल्याचं दुःख आहे. बाबा, घरातली आई किती महत्वाची असावी. आज दुसऱ्याची माय पाहिल्यानंतर त्या ठिकाणी या लेकरांना वाटत असेल माझी आई जर आज असती ना, मला सुद्धा त्यानं जेवणाकरिता ताट करून दिलं असतं. दुसऱ्याची आई पाहिल्यानंतर कळलं. जोपर्यंत घरात आई आहे, वाक्य लय गोड आहे, ऐका बरं. आई गेल्यानंतर एखादी माऊली त्या ताईच्या वयाची एखादी जवळ आली असेल आणि त्या लेकरांना त्या ठिकाणी लंकेश साहेब जवळ घेऊन त्या ठिकाणी म्हणत असेल, ए पोरा कशाला रडतो, मी तुझी आई सारखी आहे. संदीप भाऊ, सहज एखादी माऊली म्हटली असेल मी तुझी आई सारखी आहे. आई सारखी जरूर आहे पण आई नाही. घरातून आई निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या आईचं पात्र परत कुणी घेऊ शकत नाही बाबा. म्हणून वाक्य, दिव्याजवळ बसणारी आई आहे आणि पाठीवरती अभ्यास करणारी मुलं आहेत. ऐका बरं, दिव्याजवळ बसणारी आई आणि पाठीवरती अभ्यास करणारी मुलं आहेत. लहान मुलांच्या मुखातून आवाज बाहेर पडला, ए आई, अगं पाठीवरती लिहिण्याकरिता मला दिसत नाही, दिव्याची वात पुढं कर ना. दिव्याची वात पुढं कर म्हटल्याबरोबर ती माऊली अशी बोटानं वात पुढं करायची. माझी मुलं शिकली पाहिजे. पण दुसऱ्या साईडला झोपलेला दादा आहे. पतीच्या मुखातून वाक्य बाहेर पडावं, अगं ऐक ना, मी दुसऱ्याच्या बांधावर दिवसभर काबाड कष्ट केलेत, त्या दिव्याची वात कमी करणं. मुलाचा आवाज आला का दिव्याची वात वाढत होती आणि पतीचा आवाज आला का दिव्याची वात कमी होत होती. पण वात स्वतः जळत होती बाबा, पण घरातल्या सर्वांना प्रकाश देण्याचं काम करत होती. तशी या परिवारातली ही माऊली 30-35 वर्षापर्यंत त्या ठिकाणी या घरात प्रकाश देण्याचं काम, या मुलांना सांभाळण्याचं काम, या घराला, परिवाराला रात्रंदिवस काबाड कष्ट करून आधार देण्याचं काम या परिवारात त्या ठिकाणी या ताईनं केलं. काय जगणं असावं. आणि वर्षापूर्वी या ताईचं जाणं या ठिकाणी या घरातून, या परिवारातून झालं. आईनं आपल्याला काय दिलं असं जर तुम्ही विचारलं ना, ज्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी आपला देह जाईल ना, त्यावेळी त्या दिवशी लोक त्या ठिकाणी आपल्याला स्मशानभूमीत नेऊन ठेवतील. लोक उचलतील आणि स्मशानभूमीमध्ये नेऊन ठेवतील. आपल्या सगळ्या शरीराची माती होईल पण आपले हाडं दसून तशी शाबूत राहतील. ऐका, त्याला अग्निदेवतेला एकाने प्रश्न केला, म्हणे बाबा, अरे सगळ्याला जाळण्याची ताकद तुझ्यात आहे, या लोखंडाला वितळण्याची ताकद तुझ्यात आहे, मग ह्या हाडांची का बरं माती करू शकत नाही. तेव्हा त्या अग्निदेवतेने दिलेलं उत्तर आहे, मी सगळ्याला जाळू शकल पण माझ्या या आईच्या दुधापासून मजबूत झालेल्या या हाडांना मी नाही जाळू शकत. आई हाडं त्या ठिकाणी आपल्या आईच्या दुधापासून पवित्र आणि मजबूत झालेली आहेत. त्या ठिकाणी जाळालाही त्या ठिकाणी जाळण्याची ताकद त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नाही, अग्नीलाही जाळण्याची ताकद त्याच्यामध्ये नाही. पण आईचं देणं काय असावं. लहान लहान लेकरांना सोडून त्या ठिकाणी आईचं जाणं झालं. अविरतपणे शेवटच्या श्वासापर्यंत आई गेल्याचं दुःख त्यांना आहे. एक 8-10 दिवसापूर्वी एक वाक्य मी खूप गोड वाचलं. खरे अण्णा बोलून गेलो होतो मी. एक लहान लेकरू आहेत आणि एका आईचा आणि मुलाचा संवाद असताना एका आईनं मुलाला विचारला प्रश्न, म्हणे पोरा, हे बाळा, माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील रे. ऐका बरं, आईनं मुलाला विचारलं, हे पोरा, माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील रे.
लहान मुलानं उत्तर दिलं म्हणे आई तुला पुण्याला चांगल्या दवाखान्यामध्ये घेऊन जाईल आणि तुझा डोळा चांगला करेल. त्या आईनं परत प्रश्न केला, ए पोरा पुण्याला जाऊ नये माझा डोळा नाही चांगला झाला तर मग काय करशील रे. ऐका बरं, पुण्याला जाऊ नये डोळा नाही चांगला झाला तर मग काय करशील. तेवढ्या लहान मुलानं उत्तर दिलं म्हणे आई मुंबईला चांगल्या दवाखान्यात तुला घेऊन जाईल पण तुझा डोळा चांगला करेल. त्या आईनं परत प्रश्न केला, पोरा मुंबईला जाऊ नये नाही चांगला झाला तर मग काय करशील रे. लहान मुलानं आईला उत्तर दिलं म्हणे आई तुला अमेरिकेला चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाईल पण तुझा डोळा चांगला करील. त्या आईनं परत प्रश्न केला, पोरा एवढ्या अट्टहासानं तू त्या ठिकाणी आतापर्यंत उत्तर दिली. तर त्या मुलानं परत प्रश्न आईला केला म्हणे आई जसं तू मला विचारलं ना तुझा डोळा खराब झाला तर तू काय करशील, तसा माझा डोळा खराब झाला तर तू काय करशील ग आई. तर त्या आईच्या मुखातून वाक्य खूप गोड बाहेर पडलं म्हणे पोरा तू माझं बाळ आहे, तुझा डोळा ना तुझा डोळा खराबच नाही होणार आणि चुकून जर तुझा डोळा खराब झाला ना तर मी माझा काढून तुला देईल. हे प्रेम एका आईचं आहे. आपल्या घराकरिता परिवाराकरिता संसाराकरिता जिचं हिताच्या ठिकाणी जगणे. घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापासी. जरी इथून उडून गेली असेल ना महाराज तरी आपल्या लेकरांवर या परिवारावर या आपल्या पतीवर त्या ठिकाणी असणारं तिचं प्रेम. गेल्याच्या नंतरचं ते दुःख आहे त्या ठिकाणी अविरतपणे त्या ठिकाणी आपल्या मुलांविषयी त्या ठिकाणी तिचा कळवळा असतोय. म्हणून आज गेल्याचं दुःख काय असावं, या लहान लहान लेकरांना सोडून आई निघून गेल्याचं दुःख काय असावं. लहान लेकरांना संस्कार देण्याचं काम केलं. लहान आहेत, माझी मुलं शिकली पाहिजे, माझी मुलं मोठी झाली पाहिजे. एका आईचं देणं आपल्या मुलाविषयी काय असावं, खूप गोड असं वर्णन आहे. साने गुरुजींनी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश जगभर पोचवला. ऐका बरं आई, साने गुरुजींनी खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे हा संदेश जगभर पोचवला. पण साने गुरुजी सांगतात मी शिकलो ना त्याच्या मागचं कारण माझी आई होती. लहान लेकराला संस्कार देण्याच्या काळात ही घरातून आई निघून गेली. बाबा एका आईचे संस्कार काय असावेत अण्णा. आई गेल्यानंतरच्या त्या ठिकाणी ते संस्कार परत कोणी देऊ शकत नाही महाराज. ते संस्कार फक्त एका आईकडून त्या ठिकाणी आपल्या मुलांना प्रदान होत असतात. साने गुरुजी सांगतात मी शिकलो ना त्याच्या मागचं कारण माझ्या आईचे असणारे संस्कार आहेत. लहान असताना साने गुरुजी आंघोळ करून बाहेर निघाले. दरवाजातून बाहेर पाऊल टाकला. आईनं शेणानं सारवून घेतलेलं होतं आणि शेणानं सारवून घेतलं होतं. पायाला शेण लागलं म्हणून माघारी आले. पाय धुवून काढले, दरवाजात येऊन उभे राहिले. ए आई अगं माझ्या पायाला शेण लागले काय, काहीतरी पाय पुसण्याकरिता दे ना. स्वयंपाक करणारी आई साने गुरुजींच्या समोर आली. डोक्यावरचा पदर त्या माऊलीनं खाली घेतला आणि साने गुरुजींच्या समोर अंतरला. सांगितलं पोरा ए पोरा पुस याला पाय. पाय पूस म्हटल्याबरोबर साने गुरुजींनी पाय पुसले 2 पावलं पुढे टाकले. पाय पूस म्हटल्याबरोबर साने गुरुजींनी त्या ठिकाणी त्या पदराला पाय पुसले 2 पावलं पुढे टाकली. त्या आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, ए पोरा लागली का रे पायाला माती. साने गुरुजी खाली वाकले. खाली वाकून पाहिलं तर पायाला माती लागली नव्हती. ए आई नाही लागली ग पायाला माती. तर आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, पोरा आज जशी माती लागू नये म्हणून जेवढा जपला ना तसं आयुष्यात कधी चारित्र्याला माती लागू देऊ नको. आयुष्यात खूप मोठा होशील. एक आईचे संस्कार आहे. हे आपल्या मुलांना त्या ठिकाणी देण्याचं काम आपली आई करत असते. काय करते अजून आई. जसं साने गुरुजींचं उदाहरण तुम्हाला सर्वांना तुमच्या समोर ठेवलं तसा छत्रपती शिवाजी राजांच्या जीवनातला प्रसंग आहे. राजाधिराज छत्रपती शिवाजी राजांचं नाव प्रामुख्यानं अवघ्या महाराष्ट्रभर घेतलं जात आहे, जगभर घेतलं जात आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत छत्रपती शिवाजी राजांचं नाव घेतलं जात आहे. का घेतलं जात आहे. त्या ठिकाणी माणसानं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी राजांकरिता अख्खा आयुष्य समर्पित केलेली काही मंडळी त्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. म्हणून राजांनी काय केलं आणि काय कर्तृत्व जीवनामध्ये केलं हे पाहायचं जर झालं, माणूस म्हणून जर तुम्ही आम्ही जन्माला आलो तर माणसाने 2 ठिकाणी जन्माला आल्याच्या नंतर जाऊन यावं. एक जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा पंढरपूरला जाऊन त्यांचं त्या ठिकाणी दर्शन घ्यावं आणि 2
माणसानं जन्माला आल्यानंतर रायगडावर जाऊन त्या ठिकाणी राजाधिराज छत्रपती शिवाजीराजांच्या चरणावरती मस्तक टेकवावं. त्याच दिवशी आपल्या जीवनातलं कल्याण आहे महाराज. जीवन जगायचं कसं आणि अविरतपणे आपल्या जीवनाचा ठसा उमटवायचा कसा राजांनी अविरतपणे त्या ठिकाणी या जगाला दाखवून दिला. पण छत्रपती शिवाजीराजे सांगतात, मी शिकलो ना आणि मी एवढा मोठा झालो ना याचं कारण माझ्या आईचे संस्कार होते. का बरं महाराज? त्याचं कारण लय गोड सांगितलंय. राजे सांगतात, मी नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरिता निघालो आणि नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरिता गेल्यानंतर आईला समजलं का एक टक नजरेने त्या ठिकाणी दरवाजाकडे पाहत राहिली. रात्रीचे 11 वाजले, 12 वाजले, 1 वाजले. एक टक नजरेने पाहत राहिली बाबा. एक टक नजरेने त्या ठिकाणी दरवाजाकडे पाहत राहिली. रात्रीचे 12 वाजले. आमच्या राजांनी त्या ठिकाणी दरवाजा वाजवल्याबरोबर आईने डोळे बंद केले. लहान असताना छत्रपती शिवाजीराजे आईच्या कुशीत येऊन झोपले आणि आईने डोळे उघडले आणि आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, शोभा, ए शोभा, कुठं गेला होतास? त्या क्षणाला राजांनी दिलेलं प्रत्युत्तर, आऊसाहेब बरोबर गेलतो. कुठं गेला होता? नाच गाण्याचा कार्यक्रम पाहिला. आई तेवढ्यावरती थांबली ना, आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, शोभा, नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरिता तू गेला होता, काय पाहिलं तिथं? आऊसाहेब, खूप सुंदर स्त्रिया नाचत होत्या तिथं. तुला आवडल्या का रे शोभा? खूप सुंदर नाचत होत्या, मला खूप आवडलं. आईनं परत विचारलं, शोभा, या नाचलेल्या स्त्रिया पाहण्याकरिता तुला आवडतात का रे? आऊसाहेब, खूप सुंदर नाचत होत्या म्हणे, मला खूप आवडल्या. आवडतंय का तुला असं पाहण्याकरिता? आऊसाहेब, खूप आवडतंय. तर त्या आईच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, शोभा, तुला नाचलेल्या स्त्रिया जर आवडत असतील ना, तर उद्या सकाळी आपल्याही मालामध्ये माझा नाच गाण्याचा कार्यक्रम आहे, पाहायला येशील तू? अंथरुणावरती झोपलेले बाळराजे उठून बसले आणि आईकडे बोट केलं, सांगितलं, म्हणे, आई, तू नाचलेलं मला नाही चालणार. म्हणे, का नाही चालणार? तुला नाचलेल्या स्त्रिया आवडतात ना, मग मी नाचणार आहे हे तुला का नाही चालणार? राजांनी दिलेलं प्रत्युत्तर आहे, म्हणे, आऊसाहेब, तुम्ही नाचलेलं मला नाही चालणार. म्हणे, का नाही चालणार? म्हणे, तुम्ही आमच्या आऊसाहेब आहेत, आई आहे, म्हणून नाही चालणार. मुखातून वाक्य बाहेर पडलं, तुम्ही आमच्या आई आहेत. त्याला आईनं दिलेलं प्रत्युत्तर, आऊसाहेबांनी दिलेलं प्रत्युत्तर राजांना खूप महत्वाचं आहे. शिवबा, अरे मी तुझी जर आई म्हणून तुला नाचलेलं चालणार नाही, पण आज तू जिथं नाच गाण्याचा कार्यक्रम पाहण्याकरिता गेला होता, ती सुद्धा कोणाची तरी आईच होती ना. एवढे संस्कार त्या ठिकाणी देण्याचं काम आपली आई करत असते. पण तो त्या ठिकाणी संस्कार देण्याकरिता घरात आई नाही राहिली. आता वडिलांवरचा बोजा आलेला आहे. आईनंच त्या ठिकाणी, वडिलांनीच आई म्हणून त्या ठिकाणी मुलांना सांभाळायचं आणि आपलं जीवन व्यतीत करायचं. आईला वडील होता येईल दादा, पण वडिलांना आई होणं कठीण असतंय. ज्यांच्या घरावर असा प्रसंग आलाय ना अण्णा, त्या ठिकाणी घरातून आई निघून गेल्यानंतर त्या ठिकाणी वडिलांना ती जबाबदारी पार पडणं खूप अवघड होत आहे. वडील गेल्यानंतर आई त्या ठिकाणी वडिलांची जबाबदारी त्या ठिकाणी सहन करून मुलांना शेवटपर्यंत सांभाळू शकल. कारण महाराज, आई गेल्यानंतर वडिलांवरती दिवस खूप अवघड असतात. म्हणून जीवन जगत असताना एका आईची कळवळा काय असावा. जगद्गुरु तुकोबरायांनी या जगासमोर मांडत असताना म्हणे, आपल्या मुलांच्या हिताकरिता जिचं रात्रंदिवस तळमळ आहे, ज्या लेकरांना आईचा पदर मिळाला ना, त्या लेकरांना तो आनंद विचारा, आणि ज्या लेकरांना त्या ठिकाणी तो आईचा पदर अर्ध्यावरती सोडून निघून गेला ना, तिथून पुढचं दुःख त्या मुलांना विचारा. अरे आई गेल्याचं दुःख काय असावं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपल्या हिताच्या ठिकाणी कोण असेल तर ते मायबाप आहे, धन्य माता पिता तयाची. म्हणून आपल्या मुलांकरिता, परिवाराकरिता, संसाराकरिता किंवा लेकराच्या हिताकरिता जिचा कळवळ आहे तिला आई म्हणतात. म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये लेकुराचे हित, जय हो, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराया त्या ठिकाणी आपल्या मुलाचा कळवळा त्या ठिकाणी आईच्या रूपक देऊन त्या ठिकाणी व्यक्त करत असताना सांगतात, आपल्या मुलांविषयी आपल्या त्या ठिकाणी आईचा कळवळा काय असावा. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसे कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आपल्या मुलाविषयी आपल्या परिवाराविषयी कळवळा काय असावा. एक वाक्य लय गोड आहे, ऐका बरं उंच कान करून. माऊल्या हो, या लहान लेकराकरिता या परिवाराकरिता ज्याची आई निघून गेली, ज्याचे वडील निघून गेले, त्यांच्यासाठी एवढं वाक्य आहे. रात्रीचे 10 वाजू दे, रात्रीचे 11 वाजू, 12 वाजू, 1 वाजू दे, माझा मुलगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहणारे घरात मायबाप आहे. रात्रीचे 10 वाजू, 11 वाजू, 12 वाजू, 1 वाजू दे, माझा मुलगा अजून कसा घरी आला नाही म्हणून वाट पाहणारे घरात प्रत्येकाच्या मायबाप आहे. घरातले आई वडील निघून जाऊ द्या, वाट लावणारी लोक पावलो पावली मिळतील, पण वाट पाहणारे मायबाप परत नाही मिळणार. वाट लावणारे पावलो पावली मिळतील. छत्रपती शिवाजीराजे सांगतात, माझी आई निघून गेली, माझ्या कानावरती शब्द पडला, मी घोड्याला टाच मारली, नाऊसाहेबांच्या महालापर्यंत आलो. समोर झोपलेली आई पाहिली, समोर झोपलेली आई पाहिली म्हणे ना, हंबरडा पडून त्या ठिकाणी रडत असताना एका मावळ्यानं प्रश्न केला, राजे म्हातारी झालेली आई होती, रडता कशा बाई. एक ना एक दिवस प्रत्येक जण जाणारच आहे, मग रडता का. राजांच्या मुखातून प्रतिउत्तर बाहेर पडलं म्हणे, ऐका ना, मी रडतो त्याचं कारण एकच आहे. म्हणे का, जोपर्यंत माझी आई जिवंत होती ना, मी गडावरून खाली कधी उतरतो याच्याकरिता वाट पाहणारी लोक खाली उभीच आहे म्हणे, पण माझा राजा सुखरूप गडावरती कधी पोहोचतो याच्याकरिता वाट पाहणारी माझी आई निघून गेली. राजे सांगतात, मी कुठूनही जरी आलो तरी ओवाळण्याकरिता माझी पत्नी दरवाजात उभी राहत होती, आणि त्या पत्नीच्या मागं माझी आई उभी राहत होती. माझी पत्नी ओवाळून बाजूला झाली का माझी आई जवळ यायची, आणि माझी आई जवळ आल्यानंतर राजे सांगतात, माझ्या पाठीवरून हात फिरून मला विचारायची, शोभा, ए शोभा, थकलाय का रे शोभा, शोभा दमलाय का रे शोभा. राजे सांगतात, माझ्या पाठीवरून हात फिरून मला विचारायची, शोभा थकलाय का रे, ए शोभा दमलाय का रे. राजे सांगतात, आता पाठीवर वार करणारे पावलो पावली मिळतील, पण पाठीवरून हात फिरवणारी माझी आई निघून गेली. ही आपल्या मुलांविषयी असणारा शेवटपर्यंत कळवळा आहे. वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व रामायणाचार्य श्री रामरावजी महाराज ठोक बाबांचं एक वाक्य लय गोड आहे, आठवलं तर पहा. प्रत्येक कीर्तनात त्यांचं वाक्य होतं म्हणे, म्हातारे झालेले मायबाप असू द्या, गोठ्यामध्ये जरी त्यांना ठेवलं, जरी फेकून जरी चपाती वाढली तरी मरत्या क्षणी आपल्या मुलांना आशीर्वादच देऊन मरतात. त्यांचं नाव मायबाप आहे. अविरतपणे आपल्या मुलांच्या हिताकरिता, परिवाराकरिता, संसाराकरिता त्यांचं जगणं आहे. म्हणून त्या लहान लेकरांना आई गेल्याचं दुःख शेवटच्या श्वासापर्यंत ते दुःख कोणत्याच गोष्टीनं व्यक्त न करता येणार आहे. म्हणून लहान असताना घरातले मुलं, लहान असताना घरातली आई किंवा वडिलांचं जाणं होऊ नये त्यासारखं दुःख नाही. आई विना जगणं शेवटपर्यंत तसंच आहे. मी वाक्य बोललो, आई गेल्यानंतर वडिलांना आई नाही होता येणार, ऐका, पण वडील गेल्यानंतर आईला हे दोन्ही पात्र निभावता येतील महाराज. आज अशी कित्येक घरं आहेत, घरात वडील नाही पण आई वडील म्हणून जगते. वडिलांचं तिथून पुढचं जगणं अवघड होत असते बाबा. या शिरूरच्या जवळ कवठे यमाई नावाचं गाव आहे. एका दशकऱ्याविधीसाठी त्या ठिकाणी साहेब आम्ही गेला असताना, अण्णा दशकऱ्याविधी चालू होणार आहे, एका घरामध्ये जाऊन त्या ठिकाणी बसलो. त्या दादांनी सांगायला सुरुवात केली, म्हणे महाराज, ज्यांची तुम्ही दशक्रियाविधी करताना त्या बापानं खूप काबाड कष्ट केलेत. म्हटलं काय केलं असं. म्हणे महाराज, एक मुलगा आणि एक मुलगी त्यांना. म्हटलं हो, मग मुलगा चांगल्या पदावर कामाला आहे, आणि म्हटलं मुलगी 3 महिन्याची असताना घरातून आई निघून गेली, जसं या माऊलीचं जाणं झालं. म्हणे महाराज, पती पत्नी गाडीवरती चालू असताना ॲक्सिडेंट झाला, घरातून आई निघून गेली. त्याच्यानंतर त्या ठिकाणी लहान लेकरू घरी होतं, 3 महिन्याचं लेकरू. 3 महिन्याची ताई असताना त्या ठिकाणी त्या वडिलांनी सांभाळ केला. म्हणे महाराज, काय जगणं होतं.
ऐका बरं, काय जगणं असतं महाराज. 3 महिन्याचे असेपासून त्या ठिकाणी वडिलांनी सांभाळ केला. 2-3 वर्षाची मुलगी झाली आणि मग त्या वडिलांना कळालं का मुलगी मतिमंद जन्माला आली, वेडी जन्माला आली. महाराज, टाकून नाही दिलं त्या बापानं. आम्ही कित्येक मंडळी त्या ठिकाणी त्यांच्या जवळ जात होतो, सांगत होतो, दादा दुसरं लग्न करतो का रे. तर त्या दादाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, म्हणे महाराज, ज्यांची तुम्ही दशक्रिया विधी करताना त्यांच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, आम्हाला सांगत होतं म्हणे, मित्रमंडळींना सर्वांना सांगितलं म्हणे, मी लग्न दुसरं केलंय असतं. माझी मुलगी जर चांगली असती ना, मी जरूर दुसरं लग्न केलं असतं. पण माझी ताई मतिमंद आहे, वेडी आहे, तिला काही कळत नाही. मी दुसरं लग्न केलं तर तिचं शेवटपर्यंत जगणं लय अवघड होऊन जाईल. म्हणे महाराज, ज्या वडिलांचं तुम्ही दशक्रिया विधी करताना 85 वर्षाचं आयुष्य लाभलंय, स्वतःच्या हाताने आंघोळ घातली मुलीला, स्वतःच्या हाताने केस विसरले तिचे, वयाच्या 85 वर्षापर्यंत स्वतःच्या हाताने भाकरी करून खाऊ घातल्या, पण टाकून नाही दिलं महाराज. त्यांची तुम्ही दशक्रिया विधी करताय. आई गेल्यानंतरच तिथून पुढचं जगणं काय असतं ऐका. 3 महिन्याची असताना आई निघून गेली घरातून, पण वडिलांनी वयाच्या 85 वर्षापर्यंत स्वतःच्या हाताने भाकरी करून खाऊ घातल्या, पण टाकून नाही दिलं. दशक्रिया विधी चालू झाली. हजारो जनसमुदाय दशक्रिया विधीच्या निमित्तानं उपस्थित आहे. एकूणता एक मुलगा मुंबईवरून त्या ठिकाणी दशक्रिया विधीसाठी आलेला आहे. हात जोडून त्या ठिकाणी वडिलाच्या पिंडाजवळ उभा होता. बाबा, आता पैसा, सत्ता, संपत्ती, धनदौलत सर्वस्व आहे, आता शिवा. बाप शिवत नव्हता. आजूबाजूला कावळे, महाराज आजूबाजूला कावळे असे गर्दी केलेली, पण कावळा त्या ठिकाणी पुढे येत नव्हता. गेली 20 मिनिटं झालं, घरातले मंडळी उभे आहेत. एकूणता एक मुलगा त्या ठिकाणी वडिलाच्या दर्शनाकरिता उभा आहेत, पण कावळा पिंडाला शिवत नाही. 20 मिनिटं झालं लोक बसून आहेत. 60-65 वर्षाची एक म्हातारी झालेली आई उठून उभी राहिली आणि त्या माऊलीनं त्या ठिकाणी आवाज दिला, म्हणे, पोरा, ए पोरा, अरे तू दर्शनाला आलाय, पण तुझी बहीण नाही दिसत, ती कुठं गेली. ऐका, बहीण दिसत नाही एवढा शब्द कानावरती पडल्याबरोबर एवढ्या माणसातून तो पोरगा त्या ठिकाणी बहिणीला पाहण्याकरिता निघाला. एवढ्या माणसातून निघाला. मागच्या कोपऱ्याला एका आजीच्या हाताला धरून बसलेली त्या ठिकाणी ती ताई होती. 10 दिवस झालं वडील निघून गेले. विस्कटलेले केस तिचे तसेच आहे, अंगावर फाटलेले कपडे तिचे तसेच आहे महाराज. मागच्या कोपऱ्याला त्या ठिकाणी ताई बसलेली पहिली. भाऊ बहिणीच्या जवळ गेला, हाताला धरलं बहिणीच्या, आणि हाताला धरून एवढ्या माणसातून त्या ठिकाणी घेऊन निघाला. वडिलाच्या पिंडाजवळ येऊन उभा राहिला, हात जोडले आणि वडिलांना सांगू लागला, बाबा आता शिवाना, आता कुणाकरिता थांबला. तरी बाप पिंडाला शिवत नव्हता. काय बापाचं प्रेम आहे. आज त्या बापाला विचारा, ज्या मायबापानं या ताईला जन्माला घातलंय, तो बापही आज इथं आला असेल. पुढची मुलगी निघून गेल्यानंतरचे जो दुःख आहे ना, त्या बापाला विचारा. माझ्या ताईचा संसार सुखाचा झाला पाहिजे, माझ्या ताईचा संसार आनंदाचा झाला पाहिजे. या बापाची मान खाली कधी जाणार नाही याच्याकरिता रात्रंदिवस तळमळ करणारा तो बाप. पुढची मुलगी निघून गेल्यानंतरचे जे दुःख आहे ना, ते त्या बापाला विचारा. त्याला बाप व्हावं लागतो बाबा, कुणालाही नाही सांगता येणार. बापाचं लेकीचं नातं काय असावं. प्रत्येक दिवाळीच्या दिवशी त्या ठिकाणी आपली ताई आपल्या बापाच्या घरी येत होती. बापाचा फोन असायचा, ताई तू कधी येणार आहे. तेव्हा ताईच्या मुखातलं वाक्य असायचं, बाबा 2 दिवसांनी येणार आहे मी. आता त्या बापानं जर फोन लावला तर ती ताई आता फोनवर कधी बोलू शकत नाही. बहिणीला सोडून बहीण निघून गेली. आता भावाला बहीण सोडून निघून गेली. आता रक्षाबंधनच्या दिवशी भाऊ बहिणीला फोन करील, पण राखी बांधण्याकरिता आता बहीण येणार नाही. निघून गेली, वर्ष झालं. आता
4 दिवस दिवाळीच्या आधी बाप फोन करत होता, ताई अजून कशी नाही आली ग तू? म्हातारा झालेला बाप आहे बाबा घरात. 4 दिवसांनी जेवढ्याला मुलगी घरासमोर आली, उठता बसता येत नाही बापाला. ऐका ना, मुलीच्या गाडीचा आवाज ऐकला आणि भिंतीला धरून बाप दरवाजापर्यंत आला आणि बापाचे डोळे भरून आले. ताई, किती करोड रुपयाची इस्टेट माझ्या ताईच्या घरी, त्या बापाला घेणं नाही. पण आल्याबरोबर पहिलं वाक्य आहे, ताई ज्या घरात आणि ज्या परिवारात राहते त्या घरात आनंदानं 2 घास खायला तुला मिळतात का अशी विचारणारा घरातला प्रत्येक बाप आहे. त्या बापाला सोडून ताईचं जाणं झालं, ते दुःख विचारा त्या बापाला, त्या आईला विचारा, त्या वडिलांना विचारा, त्या भावाला विचारा, घरातल्या परिवाराला विचारा, सासूला विचारा, सासऱ्याला विचारा, गेल्याचं दुःख काय असावं. 4 दिवसाची दिवाळी साजरी झाली महाराज. 5वा दिवस उगवला. बाबा आता मला गेलं पाहिजे घरी. ऐका, बापाचे डोळे भरून आले, मुखातून वाक्य बाहेर पडलं, ताई आता चालली तू, परत कधी येशील ग? येईल बाबा, ज्या दिवशी तुम्ही हाका माराल ना नक्की येईल बाबा. बापाचे डोळे भरून आले, मुखातून वाक्य बाहेर पडलं, ताई नाही तुला कधी येता आलं ना? ज्या दिवशी तुला कळल ना हा बाप आजारी आहे त्या दिवशी मला भेटायला यायला विसरू नको बरं. बापाचं वाक्य आहे. पण आज बाप आहे बाबा, पण बापाच्या डोळ्यात देखत ताईचं जाणं झालं. काय दुःख आहे. 4 दिवसाची दिवाळी साजरी झाली आणि मुलीच्या हाताला धरून एसटी स्टँडवरती सोडवायला बाप आला आणि बापाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, ताई या बापाची मान कधी खाली जाणार नाही, एवढं जीवन आयुष्यभर चांगलं जीवन जग. 100 रुपयाची नोट काढून आपल्या पुरीच्या हातावर दिली आणि मुलीच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, बाबा हे 100 कशाकरिता देताय मला? तुमच्या डॉक्टर्स दवाखान्यासाठी कामाला येतील ना. त्या क्षणाला बापाच्या मुखातून निघालेलं उत्तर आहे, ताई माझी दवाखान्याचं आणि माझ्या गोळ्यांची तू चिंता करू नको. जाताना 50 रुपयाच्या तुझ्या हातांना बांगड्या भरून जा आणि 50 रुपयाच्या तुझ्या पोरांना खायला घेऊन जा, असा म्हणणारा बाप आहे बाप. जगी ऐसा बाप व्हावा, त्याचा वंश मुक्तीशी जावा. त्या बापाचं लेकीचं नातं काय असावं? अज्या घरात बाप आहे, दिवाळीला रक्षाबंधनला वाट पाहिली चातकासारखी महाराज ताईशी. पण आता ताई या घरातून या परिवारातून परत नाही घरी येणार. वर्षापूर्वी निघून गेली. काय प्रेम असतंय. म्हणून मी वाक्य बोलून गेलो, एका बापाचं लेकीचं नातं काय असावं महाराज. गेली अर्धा तास झालं पण कावळा पिंडाला शुभत नव्हता. एकुलता एक मुलगा पिंडदान विधी करिता उभा होता, सांगत होता, हात जोडले सांगितलं, बाबा आता पैसा सत्ता संपत्ती धनदौलत सगळं मिळालं बाबा, आता शिवा. बाप शिवत नव्हता. 2 मिनिटं राहिली माझ्याकडे वाक्य उंच कान करून ऐका. हात जोडले कोणत्या एका मुलानं, बाबा मला माहिती तुम्ही काय शिवत नाही. त्या ठिकाणी या ताईचा शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही सांभाळ केला. तुम्ही म्हणत असाल या त्या ठिकाणी ताईचा इथून पुढे सांभाळ होणार नाही, पण बाबा जोपर्यंत कंठात प्राण आहे तोपर्यंत या ताईला मी दूर लोटणार नाही. जरी ती वेडी असेल ना, स्वतःच्या हाताने भाकरी करून मी तिला खाऊ घालील, पण टाकून देणार नाही बाबा शिवा. पण बाप पिंडाला शिवत नव्हता बाबा. ऐका, एकुलती एक बहीण त्या ठिकाणी भाऊ रडताना पाहिला आणि एकुलती एक बहीण भावाकडे पळत निघाली. भावाला कवटाळलं आई, आणि भावाला कवटाळून बहीण रडत होती आणि भाऊ बहिणीला कवटाळून रडत होता. वडिलाच्या पिंडाजवळ दोघं खाली बसले आणि मुलाच्या मुखातून वाक्य बाहेर, भावाच्या मुखातून वाक्य बाहेर पडलं, ताई शेवटपर्यंत जसं बाबांनी तुला सांभाळलं ना तसा शेवटपर्यंत मी तुला सांभाळले, टाकून देणार नाही. बाबांना सांग म्हणावं शिवा. ऐका, भाऊ रडताना बहिणीनं पहिला बहीण भावाच्या वडिलाच्या पिंडाजवळ गेली आणि हात जोडून त्या ठिकाणी वडिलांचं दर्शन घेतल्याबरोबर लांब असताना कावळा जवळ आला आणि पिंडाला शिवला. लोकांनी कडाडून टाळ्या वाजवल्या. बाबा माझं वाक्य संपलं. पिंडाला कावळा शिवला म्हणून लोकांनी टाळ्या नाही वाजवल्या. मग जोपर्यंत होता तोपर्यंत आपल्या मुलीकरिता, मुलाकरिता, परिवाराकरिता राहिला. पत्नी निघून गेली महाराज, तरी शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मुलांचा, घरातल्या परिवाराचा सांभाळ केला. पण जाताना सुद्धा थांबला होता. त्याचं कारण आहे आपल्या मुलांविषयी असणारा कळवळा,
म्हणून तुकोबऱ्याला म्हणावं लागलं, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. म्हणून जीवन जगत असताना आपला घर, प्रपंच, संसार सुखाचा व्हावा, माझी मुलं त्या ठिकाणी मोठी व्हावी, माझा परिवार आनंदी व्हावा, हे मायबापाचं असणारं स्वप्न आहे. पण ते स्वप्न त्या ठिकाणी अर्ध्यावरती सोडून या ताईचं आपल्यातून जाणं झालं. लहान लहान मुलं आहेत घरात. म्हणून सर्वात मोठं दुःख या लाळगे परिवार असेल, त्यांच्या घरातल्या त्या ठिकाणी आईवडील असतील, भाऊ बहीण असेल, घरातला परिवार असेल, त्या ठिकाणी ताई गेल्यानंतरचं दुःख या परिवाराला सर्वस्व त्या ठिकाणी. म्हणून आज या परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे स्वरे उपस्थित आहे. त्या ठिकाणी अर्ध्यावरती डाव गेल्यानंतर महाराज सांगतात, भातुकलीच्या खेळामधली राजाधिकरानी अर्ध्यावरती डाव मोडला, अधुरी एक कहाणी. तिथून पुढचं जगणं त्या दादाला पत्नी विना, मुलांना आई विना आहे, सासू सासऱ्यांना सुने विना आहे, आणि आई वडिलांना त्या ठिकाणी मुलगी गेल्याचं दुःख आहे. या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता तुम्ही सर्व मंडळी उपस्थित, सर्वांनी मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू आणि सेवेच्या निरोपाच्या दिशेने जाऊ. विठोबा हरी 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 विठोबा रखुमाई म्हणून या लाळगे परिवाराच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता सर्व आप्तेष्ट, नातेवाईक, मित्रपरिवार सगळे सोयरे आज उपस्थित आहे. घरातून त्या ठिकाणी ताईचं जाणं त्या ठिकाणी झालेलं आहे. आले देवाजीच्या मना तिथे कोणाचे सालेना, या युक्तीप्रमाणे माणसाचं आयुष्य त्या ठिकाणी सटवीने घातलेलं अक्षर हे कधी कुणाला चुकवता येत नाही. म्हणून आज एक प्रथम पुण्यस्मरण त्या ठिकाणी या परिवारानं आयोजित केलेलं आहे. त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं थोर व्यक्तिमत्व, आदरणीय ज्यांचं आमचं वडिलांसमान असणारं प्रेम, आदरणीय खैरे अण्णांनी त्या ठिकाणी आम्हाला फोन केला. या भागात, परिसरात कुठेही जरी कार्यक्रम असला का आमच्यासोबत असतात. 2-3 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी या कीर्तनाच्या निमित्तानं म्हणे, महाराज तुम्हालाच यावं लागेल. त्या ठिकाणी या ताईचं जाणं झालं. त्यांनी सर्व इत्थंभूत माहिती त्या ठिकाणी सांगितली. घरातला परिवार, संसार सुखाचा व्हावा, रात्रंदिवस तळमळ करत होते. म्हणे दुसऱ्या दिवशी मुंबईला जायचं होतं म्हणून त्या ठिकाणी सासू आणि सून त्या ठिकाणी गावामध्ये गेले होते. आणि त्या ठिकाणी काळाने घाला घातला, त्यांना जाणं झालं. काय सासू सुनाचं प्रेम असावं. हात हातात होता महाराज, पण हातातून सुनेचा हात निसटून गेला. आणि डोळ्या देखत जिनं अविरतपणे आधार म्हणून त्या ठिकाणी सून आपल्यासोबत त्या ठिकाणी असणार, ती सून निघून गेली. ते सासू असेल, सासरे असतील, त्या ठिकाणी धीर असतील, घरातला परिवार असेल, दुःखांकित झाला. महाराज हे दुःख कोणत्याच गोष्टीनं व्यक्त करता येणार आहे. ज्यांच्या घरावर, ज्यांच्या परिवारावर हा दुःखाचा प्रसंग उडवलाय ना, ते दुःख त्यांना विचारा. पण अविरतपणे आपला घरातला परिवार, संसार सुखाचा व्हावा, काही जगणं त्या ठिकाणी ताईचं आहे. आई सांग ना, आई मला कोण वाचविणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार, दुनियेचा रंग मला कोण दावणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. होईल मी मोठी शिकून शिकून, आई मारीन बरारी पाखरी होऊन, शाळेतून आल्यावरी काम करणार, तुझ्या विन जन्मासी मला कोण घालणार. लहानाची मोठी वडिलांनी केली. या घरात लग्न लावून दिलं. घर, प्रपंच, संसार सुखाचा, आनंदाचा चालू असताना काळाने घाला घातला आणि आपल्या घरातून, परिवारातून त्या ठिकाणी ताईचं जाणं झालं. असा दुःखद प्रसंग वैऱ्याच्याही त्या ठिकाणी घरामध्ये, परिवारामध्ये येऊ नये बाबा. देवानं त्या ठिकाणी असा त्या ठिकाणी प्रसंग या घरावर, परिवारावर ओढवला. आणि आज या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं तुम्ही सर्व मंडळी आज उपस्थित, आज या परिवारानं पुण्यस्मरण त्या ठिकाणी घातलेलं आहे. 1 मिनटं घेतो. पुण्यस्मरणच का घातलं जातं त्याचं कारण आहे. घरातून व्यक्ती निघून गेला, ऐका बरं, पुण्यस्मरण का करायचं. 2च मिनटं घेतो, सेवेला निरोप देतो.
ज्या दिवशी माणूस या मृत्यूलोकातून शेवटचा निरोप घेतो ना, 3 दिवस आत्मा घरामध्ये फिरत असतो आणि 7 दिवस घराच्या अवतीभोवती फिरत असतो. म्हणून दशक्रिया विधी 10व्या दिवशी करतात. दशक्रिया विधी झाल्यानंतर 3 दिवसांनी एक विधी आहे. गरुड पुराण कधी तुम्ही जर वाचलं असेल तर तुमच्या लक्षात येईल. दशक्रिया विधी झाल्यानंतर 3 दिवसांनी एक विधी, त्याला 13वा म्हणतात. तो 13व्याचा विधी झाला, त्याला तलत्रिपण विधी असं नाव आहे. तो 13व्याचा विधी झाल्यानंतर त्या ठिकाणी गेलेल्या आत्म्याचा प्रवास चालू होत असतो. 1 वर्ष लागत असतं त्या आत्म्याला यम दरबारामध्ये पोहोचण्याकरिता. म्हणून घरातून गेलेल्या व्यक्तीच्या नावानं प्रत्येक महिन्याला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. अण्णा किती दिवस दाखवतात? 1 वर्षापर्यंत. काही लोक 5.5 महिन्यापर्यंत दाखवतात, काही दाखवतच नाही, काही वर्षापर्यंत दाखवतात. पण ऐका, आपल्या घरातून कोणती जरी व्यक्ती निघून गेली असेल, तरुण असू द्या, वृद्ध असू द्या, कोणी असू द्या, 1 वर्षापर्यंत त्याच्या पश्चात त्यांचं त्या ठिकाणी महिन्याची जेवणं, 13वा दशक्रिया विधी या गोष्टी पुण्यस्मरणापर्यंत घरातल्या व्यक्तींनी केल्या पाहिजे. काय होईल त्यानं? त्यांना आपल्या घरातली आणि कुळातला परिवाराची आणि भरभराटी आहे. तुकोबा सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती तया कुळा. ज्या देवाच्या मंदिरात जाताना त्या देवापेक्षा आपल्या वाडवडिलाचा आशीर्वाद सर्वश्रेष्ठ सांगितलेला आहे. बरं, नाही केलं तर काय होईल? हे पुण्यस्मरण नाही केलं, दशक्रिया विधी नाही केली, 13वा नाही केला, तर मग काय होईल? तुम्ही आजही नाशिकला जा, असे कित्येक लोक तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतील. महाराज तलत्रिपण विधी, पिंडदान विधी नाही केला, त्या ठिकाणी पितृदोष मागं लागला, काल सर्पयोगाची शांती करावी लागल, अशा गोष्टी प्रामुख्याने सांगितल्या जातात. त्याचं कारण आहे, घरातला व्यक्ती निघून गेल्यानंतर तो अतृप्त राहिला, म्हणून आपल्या घरातल्या परिवाराला कुळाला होणारा त्रास, म्हणून 1 वर्षापर्यंत त्या ठिकाणी हा विधीपूर्वक विधी करायचा असतोय. आज या परिवारानं पुण्यस्मरण मोठ्या पद्धतीत साजरं केलं. नाही मोठ्या पद्धतीत करता आलं तर 2 शब्द आहेत त्याला. ज्याच्या घरातून व्यक्ती निघून गेली त्यांनी त्या ठिकाणी त्रिवेणी संगमावर जाऊन पूर्व दिशेला तोंड करून हातामध्ये पाणी घेऊन गेलेल्या माणसाच्या नावानं पाणी सोडावं, तरी तो आत्मा अतृप्त राहणार नाही. 1 नाही ते जमलं, घराच्या पूर्व दिशेला तोंड करून भाताचा पिंड करून गेलेल्या माणसाच्या नावानं पाणी सोडावं, तरी तो आत्मा अतृप्त राहणार नाही. 2 पण घरातले वाडवडील किंवा घरातली व्यक्ती निघून गेल्यानंतर त्यांच्या पश्चात हा पुण्यस्मरणाचा विधी केलाच पाहिजे. ज्ञानदान, अन्नदान, वस्त्रदान, गोदान. का? त्याचं पुण्य गेलेल्या आत्म्याला प्राप्त होऊन स्वर्गाचा दरवाजा मोकळा होतो. यासाठी पुण्यस्मरणाचा विधी प्रामुख्याने घरातल्या परिवारानं केला पाहिजे. भाग्यवाने हा लाळगे परिवार. त्या ठिकाणी या ताईचं वर्षापूर्वी जाणं झालं, पण आज पुण्यस्मरणाचा विधी मोठ्या त्या ठिकाणी दुःखांकित प्रसंगाने सर्व मंडळी एकत्र येऊन हा त्या ठिकाणी मोठ्या पद्धतीने हा पुण्यस्मरणाचा विधी संपन्न करतायत. तुम्हा सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. आई मळगंगा मातेकडे, जगाच्या मालकाकडे एवढीच विनंती करायची, जास्त दिवस जगणं नाही झालं, पण कमी दिवसात चांगलं आयुष्य त्या ठिकाणी जीवन जगून प्रत्येकाला प्रेमाचा त्या ठिकाणी प्रेम त्या ठिकाणी देऊन महाराज 30-35व्या वर्षी त्या ठिकाणी या ताईचं घरातून परिवारातून जाणं झालं. ज्ञानोबाला एवढीच विनंती करायची का तुमच्या चरणाजवळ त्यांना घ्या, एवढी विनंती करून या ठिकाणी माझ्या शब्दांना पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसे कळवळ्याची जाते करीला भाविन प्रीती. कैलासवासी सौ पूजा ज्ञानेश्वर लाळगे या लाळगे परिवारातील ही आदर्श ताई, त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे पती ज्ञानेश्वर दादा बबन लाळगे असतील, त्यांच्या पश्चात त्यांचे असणारे सासरे बबनदादा लाळगे असतील, त्यांचे असणारे वडील फक्कडदादा चेडे असतील, त्या ठिकाणी त्यांच्या पश्चात त्यांची असणारी एक ताई, त्या ठिकाणी आराध्याताई असेल, युवराजदादा असेल, लहान लहान घरातली असणारी लेकरं आहेत. असा घरातला परिवार, दीर असतील, सासू सासरे, मोठा असणारा हा लाळगे परिवार. आणि या लाळगे परिवाराला झालेलं दुःख, शेडे परिवाराला झालेलं दुःख, या दुःखामध्ये सहभागी होण्याकरिता तुम्ही सर्व मंडळी उपस्थित, आपल्या मळ्यातील सर्व पदाधिकारी मंडळी ज्यांच्यामुळं मला येणं झालं, लोणी मावळा गावचे त्या ठिकाणी वारकरी संप्रदायातलं वैभव आदरणीय खरे मामा, त्यांच्यामुळं त्या ठिकाणी या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने येण्याचा योग. नवे या लाळगे मळ्याचा आणि आमचा असणारा खूप मोठा जवळचा संबंध. गेल्या वर्षी सप्ताहाच्या निमित्तानं आमचं येणं झालं. आदरणीय अण्णा असतील, हे सगळेच मंडळी, बाबा असतील, ही जुनी जाणती पारमार्थिक मंडळी, आदरणीय साहेबसुद्धा उपस्थित आहे. आणि गेली अर्धा तास झालं, 1 तास झालं बसून आहेत महाराज सगळे मंडळी. सर्वांना द्यावे तेवढे धन्यवाद थोडेच आहे. या लाळगे मळ्यातील सर्वच ग्रामस्थ, आमचे सर्व तरुण सहकारी मंडळी, या सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी या ताईला शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो. आदरणीय दादा असतील, ज्यांची गोड साऊंड सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद. आमचे तरुण सहकारी मंडळी सर्वांच्या वतीनं त्या ठिकाणी ताईला शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो. आमच्याबरोबर आदरणीय विवेक महाराज असतील,
नवे नवे आमचे वडील, सर्व गुरुकुलातले लहान लहान विद्यार्थी असतील, तुम्ही सर्व मायबाप, सर्व मंडळी, सर्वांच्या वतीनं शेवटची श्रद्धांजली समर्पित करतो. त्या ठिकाणी चांगला पुढचा प्रवास व्हावा याच्याकरिता मोठ्या प्रेमाने एकदा भजन करायचं. एकदा हात उंच करा आणि मोठ्या प्रेमाने एकदा भजन करू. करा, सर्वांनी करा. ही एक टाळी त्या ठिकाणी या ताईकरिता, त्या ठिकाणी स्वर्गाचा दरवाजा मोकळा व्हावा आणि तिथून पुढचा प्रवास सुखकर व्हावा याच्याकरिता सर्वांनी एक टाळी वाजवून त्या ठिकाणी त्या ताईकरिता थोडं नामस्मरण चिंतन करू. तुकाराम 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 बोला सर्वांनी म्हणा. तुकाराम 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 बोला, टाळी वाजवा, म्हणा सर्वांनी म्हणा. तुकाराम 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 बोला बोला. तुकाराम 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 तुकाराम. हे विठ्ठल जय जय विठ्ठल.